आयडियाबादचा हा मंच आम्ही हा विचार करून बनवला होता की देशामध्ये ज्या प्रकारचे इनोव्हेशन्स होत आहेत, जे आपल्या जीवनाला सोपं बनवू शकतात, तसे सगळे इनोव्हेशन, तशा सगळ्या आयडियाज आम्ही तुमच्यापर्यंत आणू, ज्या कदाचित तुम्ही कुठेच पाहू शकणार नाही. आमच्या याच प्रयत्नाला पुढे नेण्यासाठी येत आहेत आमचे पुढचे 2 आयडियाबाद. आज भारताचा प्रत्येक 10वा माणूस 60 वर्षांच्या वर आहे आणि वयाबरोबरच त्यांचे त्रास पण वाढत आहे. या वृद्धांचे वय वाढत असते आणि आयुष्याची आशा हळूहळू कमी होत असते. अशामध्ये स्वतःहून कुठे चालत जाणे तर सोडाच, स्वतःच्या पायावर उभं राहायला देखील भीती वाटते. भीती वाटते एकदम. चालण्यात कुठे पडलो तर, जर डोक्याला मार लागला तर, जर कुठे हाताला मार लागला तर. जेव्हा माणसाचं वय वाढतं तेव्हा त्याला बरेच आजार होऊ लागतात. म्हणजे शरीर जास्त कमकुवत झालं तर पडायची भीती असतेच की. माझं इतकं वय झालंय पण मी घाबरते. चालताना फार भीती वाटते. जर मिळाला एखाद्या वस्तूचा सपोर्ट तर तितकी भीती वाटणार नाही. थोडी हिम्मत करायचा प्रयत्न करूच. याच वृद्धांचा आधार बनायला आले आहेत 2 तरुण. तर चला जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आणि बोलूया प्रशांत आणि कौशलला. टायटन्स, इंटरनेटवर एक शेअर व्हायरल आहे. तुम्ही कदाचित ऐकलं पण असेल. तुम्ही जर म्हणालात तर मी ऐकवेन. हो इर्शाद. अर्ज किया है, जिंदगी का हर दौर मजेदार है. जिंदगी का हर दौर मजेदार है, फिर चेहरे पर उदासी कैसी. दिल को जवां रखिए, उम्र की ऐसी की तैसी. क्या बात है. प्रत्येक माणूस, मग तो कोणत्याही वयाचा असो, त्याला जगायचं असतं. आपल्या जीवनात मजा करायची असते. पण वाढणाऱ्या वयाबरोबर त्यांच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ लागतात. जसं की जॉईंट पेन, मसल वीकनेस, बॅलन्स इश्यू. इव्हन त्यांना एक सिंपल पायरी चढायला सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एका वृद्धाची सगळ्यात मोठी भीती असते पडणे, आणि पडण्यामुळे कमरेच्या खाली फ्रॅक्चर होणे. कारण जेव्हा एक वृद्ध पडतो तर ती जखम फक्त शरीरावर होत नाही, जखम त्यांच्या आत्मविश्वासाला होते, ज्यामुळे ते आपली हालचाल हरवून बसतात. हळूहळू आपलं स्वातंत्र्य हरवू लागतात. इव्हन ते पडण्याला इतकं घाबरतात की ते घरात चालणं फिरणं पण बंद करतात. आपल्या देशात 15 करोडपेक्षा जास्त वृद्ध राहतात. 1 करोडपेक्षा जास्त वृद्ध दरवर्षी हॉस्पिटलाइज होतात एका फॉल नंतर. मागच्या वर्षीच्या डेटाच्या अनुसार इंडियामध्ये हिप फ्रॅक्चर 20 लाखापेक्षा जास्त आहेत. हे एक फार मोठं भीतीदायक सत्य आहे. यापेक्षा मोठं एक सत्य आहे, हिप फ्रॅक्चर नंतर जो काही मृत्यू दर आहे तो 40% पेक्षा जास्त आहे. यामुळेच आपल्या देशातले सारे डॉक्टर्स बोलतात की हिप फ्रॅक्चर इज द बिगिनिंग ऑफ एंड. जेव्हा मी हे स्टेट्स वाचले आणि समजून घेतले तेव्हा मला वाटलं की यात बोलून काहीच होणार नाही. काहीतरी काम करावं लागेल, सोल्युशन बनवावं लागेल. आणि म्हणूनच मी सुरू केलं रिपल हेल्थ केअर. रिपल हेल्थ केअरने इन्व्हेंट केलं आहे भारताचं पहिलं स्मार्ट हिप प्रोटेक्शन डिव्हाइस, ज्याला को क्रिएट केलं आहे आपल्या सिनियर सिटीजन बरोबर, जे आहे हिप प्रो. हा बेल्ट जेव्हा आपण कमरेला लावतो, जेव्हा माणूस उभा राहत असतो किंवा चालत असतो, एअर बॅग्स तुम्ही पाहू शकता साईडला, ते इन्फ्लेट होतात त्यांना प्रोटेक्शन मिळावं म्हणून. जेव्हा माणूस त्याच्या रेस्टिंग कंडिशन मध्ये येतो, ते बसत असतील किंवा झोपतील, एअर बॅग्स ऑटोमॅटिकली डिफ्लेक्ट होतात त्यांना कम्फर्ट मिळावं म्हणून, विच इज प्रोव्हाइडिंग देम सेफ्टी अँड कम्फर्ट दोन्ही एकत्र. यात लावलेला AI त्यांचा पोस्चर आणि मुवमेंट लर्न करतं आणि रिस्क ऑफ फॉलला प्रेडिक्ट करतं. जेव्हाही रिस्क हाय असते तेव्हा हे अलर्ट सोबत नोटिफाय करतं. अनफॉर्च्युनेटली एखादा वृद्ध जर कधी पडला तर त्याच्याबरोबर SOS मेसेज पण जातो त्यांच्या केअर गिव्हरला, फॅमिली मेंबरला, डॉक्टरला किंवा त्यांच्या नेबरला त्यांच्या व्हॉट्सअपवर. म्हणजे रिअल टाइम असिस्टन्स तुम्हाला देता यावं म्हणून. आमचं विजन आहे टायटन्स की आम्ही हा बेल्ट प्रत्येक घरी, प्रत्येक वृद्ध, प्रत्येक हॉस्पिटल पर्यंत पोहोचवा, आणि त्यात हवी आम्हाला तुमची मदत. वी नीड 1.65 करोड फॉर 5% इक्विटी इन आवर कंपनी. फारच कमालीच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन आलात तुम्ही. या आयडियाची सुरुवात कशी झाली? 2020 मध्ये मी MSIT दिल्ली जॉईन केलं. तिथे मला समजलं की मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्री काय असते, मेडटेक काय असतं, प्रोडक्ट्स कसे बनवले जातात, मेडिकल डिव्हाइस कसे बनवले जातात. तिथे मी एक वृद्ध आजी, ज्यांचं नाव ममताजी आहे, त्यांना पाहिलं होतं. तर त्या एका रेलिंगला पकडून बराच वेळ उभ्या होत्या. मी एकदा जाऊन त्यांना विचारलं की आजी तुम्हाला काही हवंय का, तर त्या द्विधा मनस्थितीत होत्या. त्यांनी मला उत्तर देखील दिलं नाही. मी थोड्या वेळाने निघून गेलो. परत जेव्हा आपल्या कलिग्स बरोबर आलो तर मी पाहिलं त्या तिथेच उभ्या होत्या.
जेव्हा त्यांचे केअर गिव्हर आले आणि मी त्यांच्याशी बोललो तेव्हा मला कळलं की अर्ध्या तासापूर्वी आपल्या बेडवरून उठून तिथपर्यंत गेल्या होत्या, रेलिंग पर्यंत, कॉरिडॉर पर्यंत. खरं तर त्यांना वॉशरूमला जायचं होतं, पण त्यांच्यामध्ये फिअर ऑफ फॉल इतका होता की त्या रेलिंग सोडू शकत नव्हत्या, कारण त्या 2-3 वेळा पडल्या होत्या, हिप फ्रॅक्चर झालेला आणि तिथेच त्या ॲडमिट देखील होत्या. तेव्हा मी रिसर्च केला आणि मला कळलं की हा ग्लोबल प्रॉब्लेम आहे, फक्त इंडियामध्येच नाही तर अनफॉर्च्युनेटली कुठेच सोल्युशन नाही याचं. तेव्हा वाटलं की याच्यावर काम करूया. मग 2021 मध्ये आम्हाला ग्रांट मिळाली, ज्याने आम्ही कंपनीची सुरुवात केली. फार फार धन्यवाद की तुम्ही या प्रॉब्लेमला आयडेंटिफाय केलं आणि त्यासाठी काही करण्याचा विचार केला. तुम्ही डेमो दाखवू शकाल की हे प्रोडक्ट काम कसं करतं? नक्की. गाईज, मी येऊन ट्राय करू शकते का? मला हे पाहायचंय की ते किती कम्फर्टेबल आहे. Sure, शो ma'am. मॅम शो. नक्कीच. कारण तुमची इच्छा आहे की तुमच्या कन्झ्युमरने याला पूर्ण दिवस घालून फिरावं. Definitely. प्रशांत मला या असं ना जरा. वाटतं हे तुमच्या साईजचं आहे, एकदा ट्राय करा. तर यात ऍडजस्टेबल बेल्ट नाहीये. हो, adjustable ऍडजस्टेबल आहे. मल्टिपल साईजेस होऊ आता शकतात. आम्ही आमच्या साईजेससाठी हे फिक्स करून घेऊन आलो होतो, झालं. पण यात अच्छा. ऍडजस्टेबल मागे एक स्ट्रॅप स्ट्रॅप असतो. पण आहे. तर आता यात एअर नाही, नाहीये. आता आता यात यात air एअर नाही. नाही. हे फार इझी आहे आणि तुम्ही हे बक्कल्सने इथे घालू हा. शकता असं. आणि तुम्ही इथे पाहताय इथे स्विच ऑन करण्यासाठी इथे बटन आहे. ओके, इथे इथे ते- बटन आहे हो, ज्याला मी हा, खाली चालू करू. press करा. बरोबर. खाली प्रेस करा खाली ते. हो. खाली प्रेस ओके. करा. हा, थांबा आता सेन्सर सेन्स करत आहेत तुमच्या हा. पोस्चरला, कारण तुम्ही एका स्टँडिंग शेपमध्ये आहात. रिस्क ऑफ फॉल आहे. कुशन्स जे तुमच्या हिपच्या बाजूला आहे ते इन्फ्लेट होतील, हे तिथे प्रोटेक्ट करायला आहेत. प्रिन्सिपल तेच आहे जे समजलं. आपल्या गाडीच्या एअरबॅग तर मध्ये तुम्ही असतात. म्हणताय की जेव्हा मी बसेन तेव्हा ते या deflect deflect होणार. होणार. deflect हो, हो, होईल. बरोबर मॅम, प्लीज. म्हणजे बॉडी बॅलन्स करतो आपण. नाही 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 हो, म्हणजे नाही, जर नाही, कोणाचं असं नाही, बॅलन्स सर. जात असेल तर मग हे जर फॉल झालं Oh, ना तर wow. सगळं Impact होऊ सगळं देणार नाही. इम्पॅक्टने हे वाचवणार, खरंच इम्पॅक्टने आपण वाचवणार. हो, Deflect deflect झालेत झालेत ना. आता मी तुम्हाला यातलं फीचर देखील समजावतो मॅम. खूप साऱ्या वृद्धांना पडण्याची भीती असते, ते उभं राहायला देखील घाबरतात. याला मॅन्युअली इथे इन्फ्लेट किंवा डिफ्लेट करू शकतो. इथे बटन आहे ग्रेवाला. जसं मी प्रेस केलं हे ऑटोमॅटिकली डिफ्लेट झालं, कारण हे इन्फ्लेटेड शेपमध्ये होतं. पुन्हा मी जरी हे प्रेस केलं, बसून जरी केलं तरी ते इन्फ्लेट परत होईल. असं. थँक्यू. Thank you. एक गोष्ट सांगा, हाऊ डिड यू डिसाइड की किती हवा पुरेशी आहे? हो. आम्ही एक एक्सपेरिमेंटल सेटअप डिझाईन केलं. ह्युमन मॅनिक्विन जे कार क्रॅशमध्ये पण एअरबॅगला टेस्ट करण्यासाठी यूज होतात, त्यांना आम्ही डमी यूज केलं आणि 1000 ऑफ टाइम्स फॉल केला. त्यामुळे आम्हाला कळलं की इन्फ्लेशनचा व्हॉल्यूम किती असायला हवा आणि प्रेशर किती असायला हवं. त्याच्यामुळेच आम्हाला हे समजलं आणि तेच आम्ही ठेवलं तर इथं. कौशल तुम्ही एकदा ते पडून आणि ह्यात कसं Sure. तो डेमो देऊ शकता? Yes. एक सेंटर minute, स्टेज मी कनेक्ट मी करतो. start कनेक्ट करतोय. करतोय. ओहो, आरामात. जसं मी पडलो, SOS नोटिफिकेशन गेलं. दोन्ही बाजूला बॅग्स आहेत, हो. मग पाठीमागच्या बाजूला थोडंसं प्रोट्रुजन का नाहीये, जेणेकरून टेल बोनच्या फ्रॅक्चरला थोडंसं प्रोटेक्शन सर, हे मिळेल? आम्ही जेव्हा युजर बरोबर स्टडी केलं कम्फर्टसाठी, तेव्हा आम्ही मागच्या प्रोटेक्शनचं पण एक्सटेन्शन दिलेलं आहे त्यात, अच्छा. विच इज दिस. हे आम्ही त्यांना पॅसिव्ह वे मध्ये इथे बेल्ट मध्ये आपण घालू शकतो. म्हणजे एक ऍक्सेसरी म्हणून ते आहे. हा, सर, आता तुम्ही पाहू शकता इथे एक पॅसिव्ह प्रोटेक्शन आहे जे त्यांच्या टेल बोनला, स्पायनल कॉर्डच्या लास्ट वर्टिब्राजला वाचवतात. प्रशांत आणि कौशल, आता आमचे जे ऑडियन्स पाहत असतील ते सगळे हाच विचार करत असतील की आपल्या घरामध्ये जे एल्डर्स आहेत, वृद्ध आहेत, त्यांच्यासाठी हे कन्व्हिनियंट आहे की नाही. मॅम, जसं मॅमने देखील स्वतःच डेमो घेतला. आय कॅन वाउच. हो. फार कम्फर्टेबल आहे आणि कळतही नाही की तुम्ही घातलेलं आहे की नाही. मला असं वाटतं की हे एक अतिशय चांगलं फ्युचर प्रोडक्ट आहे. थँक्यू सर. मला वाटतं की ह्यात स्कोप आहे की ह्याला अजूनही पातळ बनवता Yes. येईल. नक्कीच सर. जसं की एका लूजवाल्या चुडीदारच्या आत वा एक लूज शर्ट वा लूज पायजामाच्या आत फिट घालू होईल, शकतो. हो. जेणेकरून बाहेरून बघणाऱ्याला कळणारही नाही की आत एक प्रोटेक्शन घातलेलं हो, आहे. right. yes, कळतंय ना yes, sir. तुम्हाला? खूप साऱ्या युजर बरोबर आम्ही म्हणजे को क्रिएटिव्ह जेव्हा आम्ही एल्डरली बरोबर केला आहे, आम्ही हा प्रश्न, आमचे बेसिक प्रश्न होते. बरेचसे युजर्स आम्हाला म्हणाले की आम्हाला फरक नाही पडत, आम्ही मोस्टली घरीच असतो आणि जे आमचे टार्गेट कस्टमर आहेत ते इतकं काही वॉक करत नाहीत, बाहेर जात नाहीत. म्हणजे आधी असं होतं की लोक विचार करायचे की मी छडी घेऊन का चालणार, हिअरिंग ॲड का घालणार. बट नाऊ दे आर मोर कन्सर्न अबाउट की त्यांना त्यांच्या केअर गिव्हरवर ओझं व्हायचं नाहीये, त्यांना त्यांची आत्मनिर्भरता कायम ठेवायची आहे. कौशल, प्रॉडक्ट मध्ये मी क्लिअर आहे. हो. म्हणजे मला हे सांगा की तुम्ही प्रॉडक्ट लॉन्च केव्हा केलं मार्केटमध्ये? येस मॅम. सो आता आम्ही जस्ट लॉन्च करणार आहोत आणि आमचे क्लिनिकल ट्रायल्स एम्समध्ये, दिल्लीमध्ये सुरू आहेत. हे क्लासी मेडिकल डिव्हाइस आहे. आम्ही काही सर्टिफिकेशनसाठी वाट पाहतोय, ते आमच्याकडे लवकरात लवकर येतीलच. प्री ऑर्डर्स आम्ही घेणं सुरू केलेलं आहे आणि 55 प्री ऑर्डर्स आहेत. आता आम्ही त्याची मॅन्युफॅक्चरिंग सुरू करत आहोत. ह्या प्रोडक्टची कॉस्ट किती आहे? सर, 15,000 रुपये.
आणि याची वॉरंटी आणि लाईफ? 1 इयर वॉरंटी, 5 वर्षाची लाईफ. तुमची कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग किती आहे? सर बॉन कॉस्ट 2000 रुपीज आहे. सो ही जेव्हा लार्ज स्केलवर 1000 डिव्हाइस मॅन्युफॅक्चर करणार तेव्हाची कॉस्ट आहे. आता याला बनवायला 10 ते 11,000 लागलेत आमचे साधारणतः. जर मी तुम्हाला विचारलं की 1 वर्षात 2 वर्षात तुम्ही याला कुठपर्यंत पोहोचवू इच्छिता आणि तुम्ही तिथे कसं पोहोचवू इच्छिता हे मला समजवा. भारतात जवळपास 25 Tier 1, Tier 2 सिटीज आहेत जे अशा प्रोडक्टला समजू शकतात व विकत घेऊ शकतात. सो आमचं ध्येय हेच आहे की प्रत्येक डॉक्टर, ऑर्थोपेडिशियन, जिरियाट्रिशियन, न्यूरो आणि फिजिओथेरपिस्ट हे आमचे 4 मेजर डॉक्टर्स आहेत. आम्ही त्यांना रिच आउट करणार आणि त्यांना हे प्रोडक्ट देणार ज्याच्यामुळे आम्हाला डिस्ट्रीब्यूट करण्यात मदत होईल. आणि आमचं 1000 डिव्हायसेसचं ध्येय आहे. विदिन 1 इयर आम्ही रिच आउट करू. तर मार्केट डिमांड घेऊया, मग जाऊया फायनल ऑफरच्या दिशेला. ऑडियन्स आपले वोटिंग मीटर उचला, येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की या प्रॉडक्टची तुमच्या हिशोबाने मार्केट डिमांड किती आहे. तुमची वेळ सुरू होते आता. %75% लोकांना वाटते की याची गरज आहे. टायटन्सकडे जाण्यापूर्वी तुम्ही तुमची अपेक्षा सांगा. We are looking to raise 1.65 crores for 5% equity in our company. तर तुम्ही 32 करोडच्या आसपास व्हॅल्युएशन Yes. केलंय. मला हे सांगा की तुमचं करंट सेल किती आहे सर 55 प्री ऑर्डर्स आहेत ज्या आम्ही नेक्स्ट मंथ पर्यंत डिलिव्हर करणार आहोत. आणि त्याला ट्रान्सलेट करणार रुपी टर्म मध्ये किती होतात ते? 7.5 लाखाच्या जवळ. 7.5 लाख. मला 55 ज्या प्री ऑर्डर्स मिळाल्या आहेत, 55 ज्या आल्या आहेत, मला जरा लो पेनिट्रेशन वाटतंय. यामुळे मी आज तुमच्या बरोबर हात मिळवू शकणार नाही. थँक्यू सर. शुअर. शैली, तुम्ही काय विचार करताय? आय थिंक मला वाटतं की मी तुमची फार मदत करू शकते यात. येस मॅम. मी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत या एरिया ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये यावेळी, पण मी तुमच्याबरोबर एक नेटवर्क नक्की जोडेन आणि तुमच्या बिझनेसला पुढे नेण्यासाठी मदत करेन. थँक्यू मॅम. Thank you, खरंच आम्ही शैली. तुमचे आभारी आहोत. जिमी, तुम्ही काय विचार करताय? आय एम अ फॅन ऑफ द डिझाईन जे तुम्ही तयार केलंय. थँक्यू सर. आणि जो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय, पण हे माझं एरिया ऑफ स्पेशलायझेशन नाही आहे. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू मी आज तुमच्याबरोबर हँडशेक नाही करू शकत. पण मुंबईमधले जे टॉप ऑर्थोपेडिक्स आहेत, येस. हॉस्पिटल्स आहेत, तुम्हाला जर त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी तुम्हाला नक्कीच त्यात मदत करू शकेन. अँड विश यू ऑल द बेस्ट. Sure, sir. ते फार थँक्यू हेल्पफुल. जिमी, थँक्यू. प्रियंका, तुम्ही सांगा. आय थिंक माझ्यासाठी फार अर्ली आहे. मला थोडं प्रॉडक्ट मार्केट पाहायचं आहे आणि पाहायचं आहे की कसं हे थोडं प्रोग्रेस होतं. पण मला तुम्हा लोकांच्या टचमध्ये राहायला Sure, आवडेल. ma'am. आय थिंक जसे थोडे नंबर्स येतील, ट्रॅक्शन येतील, ते समजून प्रॉडक्ट मार्केट मग समजून मग मला 100% यात यायची इच्छा आहे. नक्कीच. पण आता माझ्यासाठी हे थोडं अर्ली आहे. आय एम सॉरी, मी हात नाही मिळवू शकणार. नो वरीज Thank you, मॅम. ma'am. थँक्यू. बरं, तुम्हाला एक सॉर्ट ऑफ फोरम जिथे तुम्हाला ॲडवाईस मिळू शकतो. IIT मद्रासमध्ये नॅशनल सेंटर फॉर असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी yes, आहे. yes. त्यांना नक्की Sure, भेटा. sir. मी स्वतः तुमची ओळख करून Thank देईन. you, sir. तिथे त्यांच्याकडे बुके ऑफ टेक्नॉलॉजी आहे ह्यांच्यासारख्या गोष्टींसाठी, वेल एबल्ड अँड डिफरंटली एबल्डसाठी. आता तर प्रोफेसर साहेबांनी IIT मद्रासचा दरवाजा पण उघडलाय. आमची इच्छा आहे की लवकरात लवकर तुम्ही आमच्या या मंचावर परत नक्कीच, या. sir. काही मोठे नंबर्स घेऊन हो, या, नक्कीच. काही युजर केस घेऊन यावं नक्कीच. आणि तुमचे युनिक प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे टायटन्स पण तुमच्याशी जोडले येस. जातात. आम्हाला तुमच्याशी कनेक्ट व्हायला Yes. आवडेल आमच्या एक्सपान्शनसाठी. ऍब्सोल्युटली. थँक्यू. थँक्यू प्रशांत, थँक्यू कौशल, थँक्यू थँक्यू फॉर बिंग विथ अस. जसे सगळे बोलले की ते आम्हाला मदत करायला तयार आहेत. प्रोॲक्टिव्हली ते आम्हाला मदत करत आहेत. त्यापेक्षा जास्त काय हवं? बिझनेस ग्रो करायचा असेल तर अशा मोठ्या लोकांची सोबत हवी. इट्स अ ग्रेट व्हॅलिडेशन फॉर अस. सो वी हॅपी अबाउट ऑल दोज थिंग्स.